दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली लिकर पॉलिसी घोटाळ्यात ईडीने समन्स बजावलंय, परंतु ते चौकशीसाठी हजर राहणार नसून त्याऐवजी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत रोड शोसाठी मध्य प्रदेशात जातील, असं त्यांनी एजन्सीला लिहिलेल्या पत्रात म्हटले. ईडीने पाठवलेले समन्स बेकायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहणार नाही, असं केजरीवाल यांनी एजन्सीला लिहिलेल्या पत्रात म्हटले. मला निवडणुका असलेल्या 4 राज्यांमध्ये प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे, असा आरोप देखील केजरीवाल यांनी केलाय. या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह या आधीच तुरुंगात आहेत. आधी मनीष सिसोदियांची अटक, नंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांना झालेली अटक आणि आता अरविंद केजरीवाल यांना ईडीने बजावलेले समन्स. या सगळ्याच्या मागे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे दिल्लीची लिकर पॉलिसी. राजकीय वादाचं कारण ठरलेली ही लिकर पॉलिसी नेमकी काय आहे? आतापर्यंत या प्रकरणात कोणाकोणाला अटक झाली, त्यामागची नक्की कारणं काय आहेत? केजरीवालांच्या अटकेतून भाजप काय मिळवू पाहतंय आणि केजरीवालाच्या अटकेचा इंडिया आघाडीवर काय परिणाम होणार, तेच या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सर्वात आधी जाणून घेऊयात जुनी लिकर पॉलिसी काय होती. जुन्या धोरणात दारू व्यवसाय हा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली होता. यामध्ये कुठल्याही खासगी व्यक्तीचा सहभाग नव्हता. जसं महाराष्ट्रात लायसन्स असणाऱ्या व्यक्तीला दारूचे दुकान चालवता येतं, तसं दिल्लीतील दारू विक्रेते दुकाने ही सरकारच्या मालकीची होती. याच धोरणात बदल करण्यासाठी 2020 मध्ये दिल्ली सरकारने नवीन लिकर पॉलिसी आणणार असल्याची घोषणा केली. आता या नवीन लिकर पॉलिसीत काय बदल करण्यात आले होते ते समजून घेऊयात. दिल्ली सरकारने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-2022, ज्याला आपण दिल्ली लिकर पॉलिसी म्हणून ओळखतो, ते नोव्हेंबर 2021 मध्ये लागू केलं. या धोरणानुसार दिल्लीत राज्य सरकारच्या वतीने चालवण्यात येणारी दारूची सर्व दुकाने बंद करण्यात आली आणि त्यानंतर हे काम खासगी लोकांना देण्यात आलं. दारू माफिया संपवण्यासाठी, सरकारचा महसूल वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल यासाठी नवी लिकर पॉलिसी आणल्याचं सरकारने जाहीर केलं. या धोरणानुसार दिल्लीची 32 भागात विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक भागात 27 दुकानांना लायसन्स देण्यात आलं. आता यामुळे दिल्लीत दारू दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे खेचून घेता यावेत म्हणून दारूच्या MRPवर सूट देण्याची मुभा या धोरणात देण्यात आली होती. घरपोच दारू आणि रात्री 3 पर्यंत दारू दुकान उघडी ठेवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. या धोरणामुळे सरकारच्या महसुलात 27% वाढ होऊन 9,000 कोटींपर्यंत पोहोचला होता. असं असताना नवी लिकर पॉलिसी का रद्द करावी लागली? दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव नरेश कुमार यांनी या धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी 8 जुलै 2022 रोजी नायब राज्यपाल VK सक्सेना यांना एक अहवाल पाठवला. या अहवालात सिसोदिया यांनी उत्पादन शुल्क मंत्री या नात्याने घेतलेल्या मनमानी आणि एकतर्फी निर्णयांमुळे सरकारी तिजोरीचे 580 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलं होतं. यासाठी कोविडच्या दरम्यान दारू विक्रेत्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना भरघोस सवलती देण्यात आल्या आणि त्यांच्या लायसन्सचा कालावधी वाढवण्यात आला. यातून पक्षाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली, ज्याचा उपयोग आम आदमी पक्षाने पंजाब आणि गोव्यात निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी केला, असे आरोप मुख्य सचिवांनी नायब राज्यपालांना पाठवलेल्या अहवालात करण्यात आले होते. यानंतर राज्यपाल VK सक्सेना यांनी दिल्लीतील सरकारच्या लिकर पॉलिसीत अनियमितता असून त्याची CBI मार्फत चौकशी करण्याची शिफारस 28 जुलै 2022 ला केली होती. तसेच त्यांनी एक्साइज डिपार्टमेंटचे 11 अधिकारी निलंबित केले होते. त्यानंतर सिसोदिया यांनी नवी लिकर पॉलिसी 1 ऑगस्ट पासून रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली. आतापर्यंत या प्रकरणात कोणाकोणाला अटक झाली आणि त्यामागची कारणं काय होती? CBIने या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला 14 व्यक्तींची यामागे नावं होती. यात सर्वात प्रमुख नाव होतं विजय नायर यांचं. विजय नायर हे मागील 8 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडलेले आहेत. सुरुवातीला पक्षासाठी स्वयंसेवक म्हणून काम करणारे नायर फक्त 8 वर्षात पक्षाचे कम्युनिकेशन इन्चार्ज झाले. नायर अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. साऊथ ग्रुप आणि आम आदमी पक्ष यांच्यात झालेल्या कथित 100 कोटी रुपयांच्या डीलमध्ये विजय नायर मध्यस्थ होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. याच विजय नायर यांच्या माध्यमातून साऊथ ग्रुपच्या सक्रिय सदस्य असलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या कन्या कविता यांचेही नाव या प्रकरणात जोडलं गेलं होतं. या प्रकरणात दुसरं महत्त्वाचं नाव आहे दिनेश अरोरा. दिनेश अरोरा दिल्लीतील एका रेस्टॉरंटचे मालक आहेत. एका पार्टीत त्यांची आणि संजय सिंह यांची भेट झाल्याचं बोललं जातं. संजय सिंह यांच्या माध्यमातून दिनेश मनीष सिसोदिया यांनाही भेटले होते. त्यानंतर ते सतत आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात होते. इतर रेस्टॉरंट मालकांशी मिळून त्यांनी देणगी स्वरूपात 82 लाख रुपयांचा चेक आम आदमी पक्षाला दिल्याचं ईडीच्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय. दिनेश या प्रकरणात सरकारी साक्षीदार झालेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या जोरावरच ईडीने मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. मनीष सिसोदिया ह्या प्रकरणात अटक केलेलं प्रमुख नाव आहे. उत्पादन शुल्क मंत्री असल्याने नवीन लिकर पॉलिसी तयार करण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात सिसोदिया यांचा सर्वात महत्त्वाचा रोल होता. दारूची होम डिलिव्हरी, रात्री 3 पर्यंत दुकाने सुरू ठेवणे यासारखे निर्णय सिसोदिया यांनी मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचा थेट फायदा दुकानदारांना झाला. 2015 मध्ये दिल्ली प्रशासनाने शेजारील UP, हरियाणा प्रमाणे ड्राय डेची संख्या
23 वरून 3 वर आणण्याची सूचना केली होती. तेव्हा सिसोदिया यांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता, परंतु 2022 मध्ये त्यांनी हाच निर्णय मंत्रिमंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतंच त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. त्यांच्या अटकेने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना जबरदस्त धक्का बसला. याचं कारण म्हणजे मनीष सिसोदिया केजरीवाल यांच्या नंतर आपचे सर्वात महत्त्वाचे नेते आहेत. पण आता खुद्द अरविंद केजरीवाल यांनाच अटक होऊ शकते का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण केजरीवालांच्या अटकेतून भाजप काय मिळवू पाहतोय? मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येते. मुख्यमंत्री म्हणून या प्रकरणाची संपूर्ण माहिती त्यांना असताना देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. तसंच या प्रकरणातील आरोपी महेंद्रू यांच्याशी अरविंद केजरीवाल यांनी फोनवर चर्चा केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. यातून अरविंद केजरीवाल सुद्धा भ्रष्टाचाराने माखलेले आहेत असा दावा भाजप करतोय. अरविंद केजरीवाल नेहमी कट्टर इमानदार असल्याचा दावा करतात. हा मुद्दा देखील भाजपला खोडून काढता येणार आहे. आम आदमी पार्टी विथ डिफरन्स असल्याचं सांगते. यातही काही तथ्य नाही हे विरोधकांना सिद्ध करता येईल. याशिवाय दिल्लीत भाजप आणि आम आदमी पक्ष अशी थेट लढत आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आपला टार्गेट करणं सोपं जाणार आहे. गुजरातमध्ये विधानसभेत 12% वोट शेअर करून आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष झालाय. त्यामुळे आपची इतर राज्यात पाय रोवण्याची इच्छा आहे. यामध्ये हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये आप वाढू पाहतोय. हे आरोप सिद्ध झाल्यास आपच्या वाढीला ब्रेक लागणार आहे. याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतोय. याचं कारण म्हणजे ज्या राज्यांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला होतो तिथे भाजपचा स्ट्राईक रेट 94% इतका होता. त्यामुळे त्याचा फायदा पंजाबमध्ये भाजपला होऊ शकतोय. काँग्रेस आणि भाजप यांना पर्याय म्हणून आप पुढे येऊन पाहत होती, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आप देखील काँग्रेस आणि भाजप सारखाच पक्ष आहे अशी भावना लोकांमध्ये तयार होऊ शकते. हे झालं भाजपच्या फायद्याचं. परंतु अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा इंडिया आघाडीला कसा फटका बसू शकतो? आम आदमी पक्ष मागील 10 वर्षांपासून एकला चलो रेच्या भूमिकेतून वाढत होता, परंतु द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली बिल 2023 या विधेयकाला विरोध करण्यासाठी आणि ते राज्यसभेत पास होऊ नये यासाठी आपने काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांकडे मदत मागितली. हे विधेयक केंद्र सरकारला दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात अधिकार देतं. हे विधेयक आणि आपच्या नेत्यांविरोधात सुरू असलेले खटले आपला इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी भाग पाडते. परंतु आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाली तर इंडिया आघाडीला सुद्धा मोठा फटका बसणार आहे. इंडिया आघाडीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांची कमी नाही. त्यात अरविंद केजरीवाल यांचा समावेश झाला तर भाजपला त्यांच्यावर टीका करण्याचं अजून एक कारण मिळू शकतंय. मोदींना हटवण्यासाठी सर्व भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत असा मेसेज भाजप देत राहील. शिवाय दिल्ली, पंजाब, गुजरात या राज्यांमध्ये आपला आणि पर्यायाने इंडिया आघाडीला फटका बसू शकेल. अरविंद केजरीवाल यांना खरंच अटक होऊ शकते का? तुमची याबाबतची मतं नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.